नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण त्रिपुरा पौर्णिमा म्हणजेच कार्तिक पौर्णिमेविषयी माहिती पाहणार आहोत. या पौर्णिमेचं काय महत्त्व आहे? या पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या सेवा करायच्या आहेत? हे आज आपण पाहणार आहोत. या दिवशी आपल्याला 750 वाती प्रज्वलित करायच्या आहेत. 750 वाती, एवढ्या वाती जर नाही मिळाल्या आणि घरीही बनवणं शक्य नाही झालं तर कोणता उपाय करायचा हेही या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्रिपुरारी पौर्णिमा कशी साजरी करायची ही सविस्तर माहिती मी देणार आहे, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा, कार्तिकी एकादशीपासून ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत देवदिवाळी असते. याच 4 दिवसात तुळशी विवाह देखील केले जातात. त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत आपण सर्वजण आकाशकंदील, लाईटिंग लावतच असतो. म्हणजे खरं तर त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत दिवाळी असते. त्रिपुरारी पौर्णिमा ही 4 नोव्हेंबर मंगळवारी रात्री 10:37 सुरू होते आणि 5 नोव्हेंबर बुधवारी सायंकाळी 6:49 संपणार आहे. त्यामुळे आपल्याला 750 वातींचा हा उपाय 5 नोव्हेंबर बुधवारी संध्याकाळी पौर्णिमेच्या काळातच करायचा आहे. त्रिपुरारी पौर्णिमेलाच देवदिवाळी असेही म्हटले जाते. या दिवशी कार्तिक स्वामींचं दर्शन घेतलं जातं. फक्त याच दिवशी स्त्रिया कार्तिक स्वामींचं दर्शन घेऊ शकतात. एरवी स्त्रियांना कार्तिक स्वामींचं दर्शन मिळत नाही. पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे 5 नोव्हेंबर बुधवारी सकाळी लवकर उठून फ्रेश होऊन अंघोळ वगैरे करून सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. अशा विशेष दिवशी सूर्याला अर्घ्य दिलंच पाहिजे. या दिवशी भगवान शंकराच्या शिवलिंगाची पूजा करायची आहे. जर मंदिरात जाणं शक्य नाही झालं तरी घरीच ही सेवा करावी. आपल्या देवघरातील शिवलिंगावर पहिले पाण्याने अभिषेक करून मग दुधाने आणि पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा किंवा महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मोक्षीयमामृता या मंत्राचा जप करायचा आहे. हा मंत्र पाठ नसल्यास यूट्यूबवर तुम्ही लावू शकता. अभिषेक झाल्यानंतर शिवलिंग स्वच्छ कापडाने पुसून देवघरामध्ये ठेवायचे आहे. त्यानंतर भस्म लावायचा आहे. त्यानंतर आपल्याला बेलपत्र अर्पण करायचे आहेत. जेवढे शक्य होतील तेवढे जास्त बेलपत्र अर्पण करावेत. पांढरी फुले अर्पण करावीत. धोत्र्याचं फूल मिळालं तर आवर्जून अर्पण करा. त्यानंतर धूपदीप करा. या पौर्णिमेलाच आपण महादेवाला तुळशीची पत्र अर्पण करू शकतो, पण ही तुळशीपत्र अगोदरच आपल्याला तोडून ठेवावी लागतात. कारण या दिवशी हरिहर भेट असते, त्यामुळे आपण तुळशीपत्र अर्पण करू शकतो. याचा वेगळा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. पौर्णिमेच्या दिवशी रात्री आपल्याला दिवेपणत्या प्रज्वलित करायच्या आहेत आणि संध्याकाळी आपल्याला 750 वाती महादेवाच्या मंदिरात प्रज्वलित करायच्या आहेत. स्वामींच्या केंद्रात जरी या वाती प्रज्वलित केल्या तरी चालेल. 750 वातींचा मिळून एकच जुडगा तयार केला जातो आणि एकाच मोठ्या पंतीत या वाती प्रज्वलित कराव्या लागतात. आपल्याला या वाती पौर्णिमेच्या आदल्या दिवशी गाईच्या तुपात भिजत घालायच्या आहेत. पौर्णिमेच्या संध्याकाळी या वाती प्रज्वलित करायच्या आहेत. नाही कोणत्या मंदिरात जाणं शक्य झालं तर या वाती आपल्या देवघरासमोर प्रज्वलित केल्या तरी चालेल. या वाती प्रज्वलित करत असताना आपल्याला महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मोक्षीयमामृता या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. 750 वाती तुम्हाला मिळाल्या नाही आणि घरी पण बनवणं शक्य झालं नाही तर कमीत कमी 5 दिवे तरी आपल्याला प्रज्वलित करायचेच आहेत. मुख्य दरवाजाजवळ 2 आणि तुळशीजवळ देवघरात वगैरे असे आपण कमीत कमी 5 दिवे तरी प्रज्वलित करावेत. जास्त लावले तरीही चालेल. या दिवशी देवदिवाळी असल्यामुळे मुख्य दरवाजावर दिवे आवर्जून लावावेत. या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केली जाते. त्याचबरोबर या दिवशी महादेवाची पूजा करणं शुभ मानलं जातं. तुम्ही जर या 750 त्रिपुरारी वातींचा उपाय याआधी केला नसेल तर यावर्षी नक्की करा. ही खूप प्रभावी सेवा आहे.
तुम्हाला जर सत्यनारायण करायचा असेल तर या शुभ दिवशी तुम्ही सत्यनारायण करायला सुरुवात करायची आहे. तर या पौर्णिमेपासून तुम्ही सुरुवात केली तर हे अत्यंत शुभ मानलं जातं. वर्षभरात 12 पौर्णिमा येतात, त्यामुळे 12 सत्यनारायण पूजा आपल्या घरात होतात. सत्यनारायण पूजा केल्याने घरात सुख शांती मिळते, घरातील वातावरण प्रसन्न होतं. आपल्याला ही सत्यनारायण पूजा घरच्या घरी करायची असते. सत्यनारायण पूजा विधीचं पुस्तक मिळतं, त्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे, मांडणीसुद्धा दिलेली आहे. मांडणी करून पूजा करायला फक्त अर्धा तास लागतो. या दिवशी तुम्हाला लक्ष्मीच्या फोटोवर किंवा श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे. श्री सूक्ताचा एक वेळ पाठ म्हणायचा आहे. विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे. विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे. त्याचबरोबर लक्ष्मी गायत्री मंत्र देखील म्हणायचा आहे. कार्तिकी गायत्री मंत्र हा तर सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि तो देखील आपल्याला म्हणायचा आहे. ओम षण्मुखाय विद्महे महासेनाय धीमहि तन्नो षष्ठ प्रचोदयात या मंत्राचा जप करावा. असा हा त्रिपुरारी पौर्णिमेचा शुभ दिवस आपल्याला साजरा करून त्यातून सुख समृद्धी मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. या सेवा पुरुष स्त्री सर्वजण करू शकतात. असं काही नाही की स्त्रियांनीच या सेवा केल्या पाहिजेत. या दिवशी काही चुका आपल्याला टाळायच्या आहेत. या दिवशी तुळशीची पानं तोडू नका. पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्मचर्य पालन करावे. त्याचबरोबर या दिवशी मांसाहार टाळावा. या दिवशी घरात भांडणं होणार नाहीत याची काळजी घ्यावी. घरात एकदम शांत वातावरण कसं राहील याचा प्रयत्न करा. या दिवशी दानधर्म आवर्जून करा. आपल्या दारात जर कोणी आलं तर मोकळ्या हाती त्यांना जाऊ देऊ नका. या दिवशी दुपारी झोपू नका. असे काही नियम आपल्याला पाळायचे आहेत. या चुका आपल्याला टाळायच्या आहेत. अशा पद्धतीने आपल्याला अगदी सोप्या साध्या पद्धतीने आपल्याला त्रिपुरारी पौर्णिमेला सेवा करायच्या आहेत आणि या सेवांचे फळ आपल्याला नक्कीच मिळेल. याआधी तुम्ही कधी या सेवा केल्या नसतील तर यावर्षी आवर्जून करा आणि अनुभव घ्या. स्वतः अनुभव घेतल्याशिवाय आपण कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवत नसतो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.